नमस्कार. आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते. खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा जवळजवळ 2 ते 3 वर्ष झाली. आपलं चॅनेल आहे यूट्यूबला सानिकाच किचन म्हणून, आणि ते 2-3 वर्ष मी काही ब्लॉग वगैरे टाकले नव्हते. अगोदर टाकत होती, लॉकडाऊन नंतर 1 वर्ष होतं चालू, मग नंतर बंद केलं टाकणं, वेळच मिळत नव्हता, काही प्रॉब्लेम होते. आणि आता आज म्हटलं आजपासून सुरुवात करते. म्हणजे आम्ही सध्या गावी आहोत आणि आज आम्ही आलो आहे आमच्या म्हणजे असं रानामध्ये, शेतामध्ये वनभोजन करण्यासाठी. इकडे जेवण बनवणार आहोत आणि सगळं मजा मस्ती करणार आहोत. सगळी मुलं, माझ्या सगळ्या बहिणी वगैरे, भाऊ, सगळे आम्ही त्यांची मुलं, असं सगळं जवळजवळ 20-25 जणं आहोत. आणि त्यासाठी आम्ही आलो आहे इकडे बाहेर जेवण करण्यासाठी. चूल वगैरे करायची आहे आणि दाखवते मग तुम्हाला काय काय करणार आहोत ते. तर चला, खूप दिवसांनी आज म्हटलं करूया चालू, तर त्यासाठी अंडे घेऊन त्यांना दाखव. ते केस बांधण्याचं चालू आहे कार्यक्रम. सगळ्यांनी वेण्या घातल्या. योगी वेणी घालते पायाची, मी पण घातले. हे बघा, माझे केस छोटे आहेत त्याच्यामुळे ते पोरं पाणी घेऊन आलेत. हे बघा, हंड्या भरून. हात लावा. आणि हा असा बाहेरचा परिसर आहे. हे बघा कसा दिसतोय बाहेरचा नजारा. कालच रात्री आणि सकाळी थोडा पाऊस पडलाय. मस्त वाटतंय वातावरण एकदम. आल्यापासून चालू होतं सगळ्यांचं, बाहेर जाऊया, जेवण करूया, रानात जाऊन आणि येऊया. तर मग काल पाऊस पण पडला थोडा रात्री आणि आता सकाळी पण, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय एकदम. तर म्हटलं आज आम्ही ठरवलं, अजून अर्धे जण यायचे आहेत, चिकन आणायला गेलेत आणि बाकीच्या पण आहेत 2-3 जणी बहिणी अजून घरी येतील. मुलं सगळी बघा मळी साफ करतात. आम्हाला बसायचं इथे. पाऊस होता म्हणून आम्ही आतमध्ये ठरवलं वाड्यामध्ये करायचं इथे, पण आता गेलाय थोडा पाऊस, तर मग मळी साफ करतायत इथे. तर म्हटलं जेवण आतमध्ये बनवू आणि इथे खेळायला वगैरे मुलांना साफ करतायत थोडं. इकडे प्रणवचं सुद्धा व्हिडिओ चालू आहे, काढायचं काम. दुपारी येणार आहे 3 वाजता ना जेवायला आपल्या दोघी. तर इथे बघा सगळे सामान घेऊन आलेत. प्रत्येकाच्या हातामध्ये काही ना काही सामान आहे जेवण बनवायचं. कोणाकडे तांदूळ, मसाले, भांडी, सगळं आम्ही घरून घेऊन आलोय. हाय करा सगळ्यांनी. तर आता आम्ही हे सगळं सामान घेऊन तिथे जाणार आणि दादाकडे देणार सगळं सामान, मसाला वगैरे सगळं आम्ही रात्री वाटून ठेवलं होतं आणि तो घेऊन आले. आणि आमचा जेवण बनवणारा हा आहे खूप आमचा दादा, सगळ्यात मोठा, हा दिप्यादा. आणि त्याला दुपारी पार्टी पण देणार आहे आम्ही, हो ना. तर चला, सगळं सामान घेऊन जातो, ठेवतो, सगळं तयारी करतो आणि मग बघूया पुढे काय काय. आम्ही ते सगळेजण आलोय सामान घेऊन एक एक. आणि बघा आता इथे खाली ठेवणार. हा, हे फार्म हाऊस आहे योगीच्या भाषेमध्ये. आणि मी तुम्हाला सांगितलं की हा वाडा आहे. आता तुम्हाला जे समजायचं ते समजा. इथे तूप पेटवलेलीच आहे ऑलरेडी आणि आदण ठेवलंय दादाने. आणि हे बघा, हे आहे सगळं सामान. याला गुरांचा वाडा असं म्हणतात. म्हणजे पावसाळ्यामध्ये गुरं इकडे बांधतात, घरी असतात एरवी, आणि पावसाळ्यामध्ये इकडे बांधतात गुरं. अजून सुरुवात नाही केली बांधायला. भरपूर पाऊस लागायला लागला जून मध्ये वगैरे की मग इकडे गुरं घेऊन येतात.
तिथे ठेवूया. काय खाणार? हे चिकन आहे आणलेलं. हे किती आहे चिकन? हे 4 किलो चिकन आणलंय आम्ही. लाल परी लावू का? आता ते होते आहे. इथे घातले मी. पाटलांचा वेगळा लागतोय. असं दाखव सेल्फी सारखं. असं दोन आहे. आता आम्ही भाकरीचं पीठ मळायला घेतलंय. पीठ मळून ठेवण्यात म्हणजे मग भाकऱ्या करायला पटापट बरं पडेल. भाकरीचं चिकन आणि भात होईपर्यंत मी पीठ मळून दिलं आणि ते बघा 3 जणी बसल्यात भाकऱ्या भाजायला. श्वेता गोळे करून देते, योगी थापते आणि बंटी शेकवते. 3 जणी भाकऱ्या करतात. आणि इकडे दीपादाने भात ठेवलाय शिजायला. हे बघा पाण्याला आदण काढून आता तांदूळ टाकले त्याच्यामध्ये. इथे बघा मस्त जागा आहे त्यांना क्रिकेट खेळायला. मुलं इथे सगळी क्रिकेट खेळतात, क्रिकेटची मॅच खेळतात. ते बघा बाहेरचं वातावरण एवढं छान आहे ना. आज थोडा पाऊस पडल्यामुळे एकदम छान ढगाळ असं वातावरण झालेलं आहे. आणि सकाळी पाऊस पडून गेलाय त्याच्यामुळे असं मस्त मोकळं वाटतंय. ऊन नाही आहे मेन म्हणजे आज. खूप छान वाटतंय. आमची आता बॅटिंग चालू आहे. बघा आता कोण कोण आहे तुमच्या टीम मध्ये? मी, गौरव, पद्मज आणि बंड्या, अथर्व. टार्गेट 44 हा टार्गेट 44 पद्मज बघा आमचा एक हात गळ्यात घेऊन तसा खेळतोय. तो पडल्यामुळे त्याच्या हाताला प्लास्टर आहे तरी पण खेळतोय. तू बोलीस तरी चालेल. वेगळा आवाज अशा तऱ्हेने आता आम्ही चिकन फोडणी घालणार आहेत. शेफ आहेत आमचे दीपादा, स्पेशल आचारी. कोणाला जर लग्न समारंभ किंवा बारशाचे पूजेचे हळदीचे जर जेवण करायचे ऑर्डर द्यायची असेल तर आमच्या दीपादांना द्या. 1 नंबर जेवण करता. जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आम्हाला नक्की सांगा. दीपाली कॅटस. चिकन फायनली फोडणीला गेलेले आहे. हा हा 1 नंबर. आमचं इथे जेवण झालेलं आहे सगळं. हा आहे भात, याच्यात ते आमटी, ते चिकन आणि या इथे आहे भाकऱ्या झाकून ठेवलंय सगळं. आणि आता आम्ही बाहेर जाणार. आमचं सगळं जेवण वगैरे आवरून झालं आणि आम्ही आता म्हटलं जरा बाहेर जाऊन येऊया. नेमकं आमचं जेवण झालं आणि ऊन पडलंय, नाहीतर सकाळपासून मळब होतं. पण म्हटलं जरा इकडे फेरफटका मारून येतो, बघतो करवंद वगैरे आहेत का, म्हणून आम्ही चाललोय. सगळेजण मुलं खेळत आहेत तर बघूया. हे कुठे झालं, आपण करवंद काढूया ना. करवंद काढायला कच्ची भेटली तर त्याची चटणी करू. हा श्वेता म्हणते कच्ची भेटली तर चटणी करूया चिकन बरोबर. हो चिकन बरोबर. आणि पिकी भेटली तर खाऊया खायला. चल हा बघा एक दाखव तो खाली पण पडला. काटे हाताला खाली लागतील. पडतोय कुठे. जेवण करायचं होतं
जास्त नाही हे बघा, कशी आहेत करवंद. हे पहा. हे मी तोडले. इथे आहे, वरती पण आहेत, पण ती दिसत नाहीये. इथे थोडीशी करवंद खाल्ली आम्ही आणि पुन्हा वरती चाललोय. हे बघा, इकडे अजून एक आमचे जुने वाडे आहेत. आता तिकडे नाही आम्ही हे करत, पडलेले आहेत ते, पण आहेत. आंब्याचं झाड आहे. करवंद जमा करण्यासाठी अशी 2 पानं घेऊन इथे आमचे 2 वाडे होते बघा. इथे हा एक चौथरा आहे आमचा आणि तिकडे दुसऱ्या माझ्या काकांचा, चुलत काकांचा, असे 2 वाडे होते. आंब्याची झाड आहेत हे बघा, पण यावर्षी लागलं नाही आहे. हे मोठं वडाचं झाड आहे, याला आम्ही कापी बिटकी म्हणतो. याच्या बाजूला हे झाड आहे, ते छोट्या छोट्या बिटक्या असतात, पण खूप छान बिटकी असते. इथे आमचे पहिले वाडे होते. आमची सगळ्यात सुंदर बिटकी इथे राणीचा होता. एक फणस धरलाय, एक फणस हाय तो गो वरती एकच धरलाय. फणसाचं पण झाड आहे, फणस धरलाय. आणि ही बाजूला आहे ती कापी बिटकी आहे. इकडे आंब्याच्या झाडांना पण नाव असतात, म्हणून हिला कापी बिटकी म्हणतात. आलं आलं योगीला आलं. परत 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 हा ते नाही. अरे काय बाबा, हा दिसते. हा बघ हा बघ हा. तर आम्ही जेवायला बसायला सावली बघत होतो. खाली साफ केलेली एक माई, पण तिथे आता ऊन आलं. आता इथे वरती आलो. इथे फणसाचं झाड आहे आणि इथे सगळं जरा साफ केलं मळी. आणि बघा ताडपत्री अंथरले आणि आता जेवायला बसतो. फ्री घे हा तुला. हे ताट, हे वाला ताट हवंय तुला. हे वाला हे वाला काम करतो ना तशी. हॅलो, मी भाऊजी नाही घेऊन येतो. भाऊजी काढलास हे राणीला आहे ना. झाले आता बसली सारखी. हे हाय करा सगळ्यांनी. कसं झालंय चिकन? आचारीच बोलतोय. कसं झालंय? आणि पोरं सगळी जेवणात मग्न झालेली आहेत. अशी हे बघा, असं राऊंड करून जेवायला बसले आम्ही. तर अशा पद्धतीने आता मी पण जेवायला बसते आणि फक्त योगी आमची शिल्लक आहे, अजून वाढते सगळ्यांना ती. हे बघा, पाणी दे, कोणाला चिकन दे, कोणाला भात दे. तर मी पण बसते आता जेवायला. तर या सगळेजण तुम्ही पण वनभोजन करायला. तर अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. सगळं आम्ही आवरलंय. आता रावळी वगैरे टाकून दिल्या, भांडी बिंडी सगळी भरलेत आणि आम्ही आता चाललोय घरी. पाण्याचा आणलेला प्यायचा रिकामी हंडा, पलिता, सगळ्यांनी एक एक सामान घेतलंय, पिशव्या. आणि आता आम्ही जातो घरी. तर सगळ्यांचं जेवण झालं, सगळं आटपलं आणि अशा पद्धतीने आम्ही बघा उरलेलं जेवण होतं ते घेतलंय डोक्यावर. चिकनचा टोप, वरती भाताची चाळण आहे, वाऊच्या डोक्यावर आहे आमटीचा टोप. आणि अशी चाललोय आता. अशा प्रकारे आमचं वनभोजन झालेलं आहे. तर तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय.